नमस्कार मंडळी, आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपल्या दिव्यांग बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण राज्य सरकारकडून नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शनमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। तुमच्यापैकी अनेकांच्या खात्यात फक्त 1,500 रुपये जमा झाले आहे आणि बाकी 1,000 रुपये पेंडिंग आहेत का? मागच्या महिन्याचे पैसे मिळणार का? पुढच्या महिन्यात 2,500 रुपये मिळणार का? केवायसी डीबीटी काय स्टेटस मध्ये आहे? या सगळ्या प्रश्नाची एकदम क्लिअर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून एकही महत्त्वाचा अपडेट मिस होणार नाही। चला तर मंडळी, मग सुरुवात करूया। मित्रांनो, आताचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या महिन्यात आपल्या खात्यात किती रक्कम जमा झाली? मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक लाभार्थ्यांना या नोव्हेंबर महिन्यात 2,500 रुपये येणार अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात काय झालं? तुमच्याच मेसेजवरून तुम्हाला कळलं की फक्त 1,500 रुपये जमा झाले आहेत आणि उरलेले 1,000 रुपये प्रशासनाकडे पेंडिंग ठेवले आहेत। आता हा प्रश्न तुमच्या मनात नक्की येईल, हे 1,000 रुपये नक्की पेंडिंग का ठेवले? कधी मिळणार? पुढच्या महिन्यात मिळतील का? याचा अगदी स्पष्ट उत्तर पुढे मी देणार आहे, म्हणून एकही पॉइंट स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आता दुसरा मोठा प्रश्न, मागच्या महिन्यातील बाकीचे 1,000 रुपये आणि या महिन्यातील 1,000 रुपये मिळणार का? मित्रांनो, मागच्या महिन्यात सुद्धा अनेक लाभार्थ्यांचे 1,000 रुपये पेंडिंग ठेवले गेले होते। तेव्हा काय सांगण्यात आलं होतं? पुढच्या हप्त्यात समाविष्ट करून देऊ, पण सत्य हे आहे की ते पैसे आजपर्यंत मिळालेच नाहीत आणि आम्ही मंत्रालयाच्या स्तरावर विचारणा केली असता बाकी रक्कम देण्याबाबत अजून कोणताही शासन निर्णय नाही, आदेश नाही। अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की बाकी पैसे देण्याचा निर्णय झालेला नाही, म्हणूनच मागच्या महिन्याचे 1,000 रुपये प्लस या महिन्याचे 1,000 रुपये एकूण 2,000 रुपये मिळणारच नाहीत, ही वास्तविकता आहे। त्यामुळे चुकीच्या अपेक्षा ठेवू नका। मित्रांनो, आता सगळ्यांच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न, पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर मध्ये 2,500 रुपये मिळतील का? तर उत्तर आहे हो, मिळतील, पण एक महत्त्वाची अट आहे, तुमची डीबीटी स्टेटस आणि केवायसी स्टेटस हे दोन्हीही तहसील कार्यालयाच्या पोर्टलवर 100% ऍक्टिव्ह आणि सक्सेस असले पाहिजेत। आता इथे एक मोठा गैरसमज आहे, खूप जण म्हणतात मी ऍप मधून केवायसी केली म्हणजे सगळं पूर्ण झालं, पण मित्रांनो, याचा सरळ उत्तर आहे नाही, ती केवायसी वेगळी प्रक्रिया आहे। संजय गांधी निराधार योजनेसाठी तुमची केवायसी आणि डीबीटी तहसील स्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या पोर्टलवर पूर्णपणे अप्रूव्ड असणं अनिवार्य आहे। म्हणूनच मित्रांनो, जर तुमच्या पोर्टलवरील केवायसी मध्ये इनॅक्टिव्ह दिसत असेल तर पुढच्या महिन्यातही फक्त 1,500 रुपयेच येतील आणि 1,000 रुपये पुन्हा पेंडिंग ठेवले जातील। म्हणून उशीर करू नका, थेट तहसील कार्यालयात जा, पोर्टल स्टेटस अपडेट करून घ्या, डीबीटी प्लस केवायसी दोन्हीही सक्सेस करून घ्या, तेव्हाच पुढील महिन्यातील पूर्ण 2,500 रुपये खात्रीने मिळतील। तर मित्रांनो, आता लगेच काय करायचं ते जाणून घेऊया। खालील 2 गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करा। थेट तुमच्या तहसील कार्यालयात जा, तिथे पोर्टलवर तुमचे स्टेटस चेक करून घ्या। स्टेटस मध्ये 2 गोष्टी बघा, डीबीटी सक्सेसफुल, केवायसी सक्सेसफुल। तिथेच तुमची कागदपत्रे अपडेट करून अप्रूव्हल करून घ्या। काम होईपर्यंत ऑफिस सोडू नका। एक गोष्ट लक्षात ठेवा, हे न केल्यास डिसेंबर महिन्यात सुद्धा 1,500 रुपये जमा होतील आणि 1,000 रुपये पुन्हा पेंडिंग ठेवले जातील। म्हणूनच मित्रांनो, व्हॉट्सअप मेसेज वाचून काही होत नाही, थेट तहसील कार्यालयात जा, तुमच्या स्टेटस एकदम क्लिअर करून घ्या आणि पुढील महिन्यातील 2,500 रुपये खात्रीने मिळवा। आता मित्रांनो, एक खरी गोष्ट सांगतो, फक्त व्हॉट्सअप मेसेज, फेसबुक पोस्ट किंवा कुणाच्या अंदाजावर अवलंबून राहिलात ना तर तुमचंच नुकसान होणार आहे। कारण मित्रांनो, ग्राउंड लेवलवर प्रत्येक तहसील कार्यालयाची परिस्थिती वेगळी असते, कुठे काम जलद होतं तर कुठे फाईल पेंडिंगच राहते। मी जेव्हा माहिती सांगतो ते पूर्ण महाराष्ट्राचा विचार करून सांगतो, पण तुमच्या परिसरात वेगळे नियम, वेगळे प्रॉब्लेम असू शकतात। म्हणूनच मित्रांनो, तुमची फाईल स्वतः पूर्ण करून घ्या, स्वतःची केवायसी, डीबीटी स्टेटस चेक करून घ्या, स्वतः फॉलोअप करा। तुमच्या पैशासाठी तुम्हीच जबाबदार असणार आहे, यावर लक्ष ठेवा आणि कामाला लागा। तर आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची सूचना, हे नीट लक्षात ठेवा, मागच्या महिन्याचे 1,000 रुपये प्लस नोव्हेंबर महिन्याचे 1,000 रुपये मिळणार नाहीत। या पैशासाठी कोणताही शासन आदेश नाही,
पुढील हप्ता पूर्णपणे 2,500 रुपये मिळणार. फक्त तुमची KYC आणि DBT करेक्ट असेल तरच. अजून कोणतेही काम पेंडिंग असेल तर व्हॉट्सअप मेसेज चर्चावर विश्वास ठेवू नका. थेट तहसील कार्यालयात जा. पोर्टलवर तुमची माहिती अपडेट करून घ्या. पुढचा हप्ता थांबू नका. तुमच्या हक्काचे पैसे मिळावे म्हणून उद्या नाही आजच काम करा. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा समजून घ्या. अनेक लाभार्थ्यांना असा पूर्ण विश्वास होता की या महिन्यात 2,500 रुपये खात्यात जमा होतील. पण काय झालं? प्रत्यक्षात फक्त 1,500 रुपये जमा झाले. आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, माझे उरलेले 1,000 रुपये कुठे अडकले? या मागचे खरे कारण KYC पूर्ण नाही किंवा KYC तहसील पोर्टलवर अपडेट नाही. आपण म्हणतो मी ऍप मधून KYC केली आहे, मग का पैसे नाही आले? इथेच लक्ष द्या. ऍपची KYC वेगळी प्रक्रिया आहे, तहसील पोर्टलवरील अप्रूव्हल वेगळा आहे. दोन्हीही जुळले नाहीत तर पेमेंट फुल रिलीज होत नाही. काही लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्रे दिली आहेत. त्यांना वाटलं आता सगळं ओके झालं, पण तहसील पोर्टलवर KYC स्टेटस अजूनही पेंडिंग असल्यामुळे त्यांना पूर्ण हप्ता मिळालेलाच नाही. फक्त 1,500 रुपयेच आले आहेत. म्हणूनच फक्त कागदपत्रे दिल्याने काम पूर्ण होत नाही, तर पोर्टलवर स्टेटस ग्रीन आहे का हे स्वतः तपासणे खूप गरजेचं आहे. आता मित्रांनो, पेमेंट होल्ड कसा होतो ते एकदा नीटपणे समजून घेऊया. DBT स्टेटस इनॅक्टिव्ह, KYC स्टेटस पेंडिंग असं दिसलं तर सिस्टीम काय करतो? 2,500 पैकी फक्त 1,500 रुपये देतो. उरलेले 1,000 रुपये होल्डिंग किंवा पेंडिंग मध्ये ठेवतो. ही तुमची चूक नाही, पण स्टेटस अपडेट होईपर्यंत सरकार पैसे सिस्टीम मध्येच रोखून ठेवतो. म्हणून शेवटी एकच सूचना, तहसील कार्यालयात जाऊन पोर्टलवर स्टेटस DBT सक्सेस आहे का, KYC सक्सेस आहे का हे दोन्ही नक्की तपासून घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेबाबत कुठलीही अडचण येत असेल, कागदपत्र, KYC, DBT स्टेटस किंवा पैसे थांबले असतील, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इथे कमेंट करा. मी शेती आणि सरकारी योजना हे YouTube चॅनल तुम्हाला प्रामाणिक आणि खात्रीशीर उत्तर देण्यासाठीच बनवला आहे. कारण हा चॅनल कसलाही क्लिकबेट किंवा खोट्या बातम्यासाठी नाही. हा चॅनल खास दिव्यांग बांधवांसाठी, विधवा महिलांसाठी, इतर गरजू लाभार्थ्यांसाठी आणि संजय गांधी निराधार योजनेची खरी आणि नेमकी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुरू केला आहे. तुमचा विश्वास आमची ताकद. आम्ही तुम्हाला कधीही चुकीची दिशा दाखवणार नाही. तर मित्रांनो, ही माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचेल असा जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला रोज शेती अपडेट्स, सरकारी योजनांचे फायदे, हप्त्याची तारीख सर्वात आधी मोबाईलवर मिळवायची असेल तर लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून पुढील महत्त्वाच्या अपडेट्सचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. भेटूया पुढील महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.